नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण पुन्हा फुलाचं फिलिंग कसं करायचं ते शिकणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे एक हार्ट शेपचं फूल आखून घेतलेलं आहे व ह्या मधल्या सर्कलला मी गोल्डन चेन टाकून घेतली होती, कारण की आपण जेव्हा बटन होल स्टिचनी हे फूल पूर्ण करणार तेव्हा मागे जेव्हा धागा ओढतो तेव्हा इथे थोडं फाटल्यासारखं होतं, ते नाही व्हावं त्याच्यासाठी मी इथे चेन टाकून घेतली होती व त्या चेनवरनं आपण स्टिच टाकणार आहोत। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी इथे 3 धाग्यांची सुई घेतलेली आहे व सिल्कचा थ्रेड घेतेय। आता सुरुवात करताना मी ह्या वरच्या पॉइंटला सुरुवात करणार आहे व पहिली स्टिच टाकणार आहे ती अर्धवटच टाकणार आहे, पूर्ण खालपर्यंत नाही टाकणार आहे व हे मागे ओढून घेतेय। आता ह्याची लॉक स्टिच ह्याच्या डोक्यावर न टाकता रेषेवर ह्या बाजूला टाकणार आहे। आता दुसरी जी स्टिच टाकणार आहे ती मी पूर्ण शेवटपर्यंत इथे टाकणार आहे। जी अर्धवट टाकली होती त्याच्याच रेषेत पुढे मी इथे स्टिच टाकणार आहे व पुन्हा हे मागे ओढून घेणार आहे। आता ह्याची लॉक स्टिच पण आपण ह्याच्या डोक्यावर न टाकता इथे शेजारीच रेषेवर टाकायची आहे। आता पुन्हा दुसरी स्टिच टाकताना मी ती अर्धवट टाकणार आहे, पुन्हा हे मागे ओढून घ्यायचंय। ह्याची पण लॉक स्टिच रेषेवरच येणार आहे ह्या बाजूला, पुन्हा टाकायची आहे ती पूर्ण स्टिच टाकायची। आता आपण एक लहान एक मोठी स्टिच एवढ्यासाठीच टाकते की हा पानाचा आकार मोठा आहे, आपण एकच मोठ्या स्टिच टाकल्या आणि त्या मागे ओढून घेतल्या तर हे मधली स्पेस मोकळी राहते आणि ते पूर्ण असं भरीव दिसत नाही आणि शिवाय तुमचं कापड खूप जास्ती गोळा होतं। आपण जेव्हा असं मागे ओढतो त्यावेळेस ते कापड खूप जास्ती गोळा होतं, ते नाही व्हावं एवढ्यासाठीच आपण फक्त डबल स्टिच टाकते। अशा पद्धतीने आपलं हे फ्लावरचं फिलिंग करून पूर्ण झालेलं आहे। मी धागा इथे लॉक करून घेते। तुम्ही इथे पाहू शकता मी फुलाच्या बाजूला किनारीला मी गोल्डन चेन टाकून घेतलेली आहे व मध्ये कुंदन स्टिक केलेला आहे। भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ सोबत।